शास्त्रामध्ये आलेली कथा आहे. ऐका. एका मुलीला अनैतिक संबंधातनं गर्भधारणा झाली. भगवन नाव मुखाला यावं म्हणून त्या म्हातारीचे पोरं प्रयत्न करायचे. आगे बाई राम केवे, राम मारवाडीत म्हणायचे. आगे बाई राम केवे तने बहुत कमाई लियो. आगे राम केवे. म्हातारी म्हणायची नाही म्हणणार, नाही म्हणायला. मुलं हुशार होते. रामभाऊ नावाचा नौकर होता किराणा दुकानात त्यांच्या. रामभाऊ ये रे घरी जरा म्हातारीला ओळखते का बघू. म्हातारीला विचारलं, बाई इने पेचानी की तू. म्हातारी म्हणे हा पेचानू. ओळखते म्हणले. कोण आहे हा. मुलांना काय वाटलं आता म्हातारी काय म्हणाल, रामभाऊ आहे. भाऊ मर द्या तिकडे, उलथू द्या, पण राम तोंडाला येईल ना. म्हातारीला विचारलं, बाई ही कोण आहे. ठकीनो छोरो आहे म्हणे. ठकीचं पोरग आहे म्हणते, पण राम म्हणत नाही. पुण्य नाही महाराज. चला. आणि म्हणून भगवन नाम करत अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, बस भजन करत करत आपल्या मुखातनं प्राण दावा. परमार्थाचं हे फळ आहे बुवा विठाला. हो. देहातनं जीव गेला की आता नीट ऐका. यमदूत येतात, त्याला घेऊन जातात वरती कन्फर्मेशन साठी. हाच ऐका तो. बऱ्याच वेळा यमदूतांच्या हातून चूक होते. रामभाऊला न्यायचं तर श्यामभाऊला घेऊन जातात. कांताबाईला न्यायचं तर शांताबाईलाच घेऊन जातात. बघा होतं कधी कधी. सगळ्यांच्या बाबतीत होत नाही. अपेक्षा करा माझ्या बाबतीत असं व्हावं, म्हणजे माझा नंबर लागू नाही, दुसऱ्या चुकून पुन्हा जिवंत होतो. नाही कळलं तुम्हाला. अवघडच आहे. रेंज कमी आहे. असू द्या. जिओला रेंज नाही ना तुमच्या गावात. आहे का जिओला. बरं असू द्या. जिओ आहे. ऐका. यमदूत बऱ्याच वेळा चुकीचा माणूस नेतात. चुकतात ते 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 माणसंच आहे ना आपल्यासारखी. चुकता होती चुकी. मग ते यमधर्म सांगतात, ए अरे चुकीचा माणूस आणला, जा याला परत नेऊन सोडा. अजामिळाचं हेच झालंय भागवतात. हा हेच झालंय की नंतर तो सुधारला. हे भागवतकार सांगत नाही. विठाला श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताह वाचनम करू. मान्य, पण नीट ऐका. याच्यामध्ये काही गोष्टी आहेत. यमधर्म त्याला नेतात. चुकीचा असला तर परत सोडतात, पुन्हा जिवंत होतो. म्हणून धर्मशास्त्र सांगतात 1.5 मुहूर्त जाळायचं नाही, म्हणजे 4-4.5 तास. विज्ञानही सांगतं मेल्यावर लगेच जाळायचं नाही, उठून बसण्याची शक्यता असते. माझ्या घरात घडलेली घटना आहे, तुम्हाला खोटं वाटेल. 2002 साली आमची पणजी मेली होती. माझ्या वडिलांची आजी, माझी पणजी, माझ्या मुलांची खापर पणजी. आता 2002 साली. माझे पोरं नव्हते तेव्हा, मी होतो. म्हातारी मेली. म्हातारी मारुतीच्या देवळा पुढून गेली, तिरडीवर उठून बसली. महाराज घडलेली घटना आहे. काय पाहुण्यांचे हाल झाले असतील माहिती नाही. म्हातारी उठली. तिथून जी म्हातारी जगली ती आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गेली 2020 का 21 ला. हा अवघडच आहे. लहानपणी म्हातारी आम्हाला जवळ घ्यायची. आम्हाला सांगायची, अरे त्या यमांचे केस दूतांचे सुई सारखे असतात. त्यांच्या अंगावर फक्त लज्जा रक्षणापुरतं चामडं गुंडाळलेलं असतं. हातात लोखंडाचा दांडकुळा असतो. 2 दात बाहेर आलेले असतात. लाल बुंद केस, डोळे असतात. हे खोटं वाटायचं, पण मी गरुड पुराणाचा अभ्यास केल्यावर कळलं म्हातारी खरं बोलत होती. जगली म्हातारी. 2 नंतर एवढी वर्ष जगली, 18 वर्ष जगली जवळपास. कोरोना आला नसताना ती आत्ताही कीर्तनाला आली असती माझ्या बरोबर. आमच्याकडे मराठवाड्यात त्याला जागराचं मड म्हणतात नाही का, उठून बसत. चला. मग हाच शिक्कामोर्तब झाला. हाच आहे तो का त्या जीवाला खाली सोडल्या जातं. आता पिंडदान ही प्रक्रिया सांगतोय बरं का, नीट ऐका. मी माझ्या विषयापासून जात नाही कुठं. आता त्याला त्या शरीरात प्रवेश करायला मर्यादा आहे, बंधन आहे आत्म्यावरती, म्हणून करता येत नाही. तो सगळं बघतो. मुलगा रडतो, बायको रडते, नातवंड रडतात, पण काही करू शकत नाही. मग धर्मशास्त्राने अंत्यविधी करण्याच्या आधी 5 पिंड सांगितले. उद्धव बाबा, पहिला पिंड जिथं जीव गेला तिथं पहिला पिंड आहे. दुसरा पिंड उंबऱ्यावर आहे, या घरातलं हे तुझं शेवटचं अन्न. तिसरा पिंड तिरडीवरती आहे. चौथा पिंड गावाच्या बाहेर आहे 20व्याला. आणि 5वा पिंड चितेवर आहे. किती झाले? 5 पिंड. खरं तर हे पूर्वी करायचे ब्राह्मण वेगळे असायचे. पिंडदान करणारे ब्राह्मण वेगळे होते,
देवपूजा, नारायण, नागबली म्हणजे नवचंडी, हवन, याग, सत्यनारायण हे करणारे ब्राह्मण वेगळे, आणि 10वं 13वं पिंडदान, तर्पण, श्राद्ध करणारे ब्राह्मण वेगळे होते. आता काय करावं, वाल्ह्या कोळ्यानं 7 रांजण भरून बामणं मारल्यापासून ब्राह्मणच कमी पडले बघा. 7 गाव मिळून एक ब्राह्मण आहे, अवघडच आहे. ते सकाळी 10वं करतं आणि तसंच सत्यनारायणाला घुसतं. अवघडच आहे बाबा, हे करू नये. आमच्या नाशिकला दोन्ही ब्राह्मण वेगळे वेगळे आहेत बरं का, पिंडदान करणारे वेगळे, पूजा करणारे. आता ऐका, जीव गेला की त्याला बाहेर काढायचं स्नानाला. ज्या स्त्रीला सुतक नाही तिने पाणी तापवायचं, कळलं का? हे नीट ऐका, आमच्यात असं नाही ना आमच्यात असं नाही, येडी हळद असं करत बसू नका, नीट ऐका. ज्या स्त्रीला सुतक नाही तिने पाणी तापवायचं, भावकीने आंघोळ घालायची, त्यांच्याशिवाय होत नाही महाराज. सहनही होत नाही, सांगताही येत नाही. काय तुम्ही का ब्रह्मचारी असे, मला काही कळत नाही. काय बोला, आर लय दुधात झालेलं दिसतं तुम्ही. भावकी नाही तुम्हाला? चला, बाहेर काढलं की मग त्याला शुद्ध वस्त्र घालावे. काय असेल तो विधी, स्नान घालताना मर्यादा आहे, काय लावावं काय लावू नये. आता ते शरीर भगवंताला ग्रास द्यायचा या शरीराचा. जो अग्नी कोण आहे हो? अग्नी नारायण आहे, लक्षात ठेवा. सूर्य कोण आहे? सूर्य नारायण आहे. हे प्रत्यक्ष देव आहे, अग्नी आणि सूर्य. जो नारायण, अग्नी नारायण शरीर खाणार आहे त्याला क्रव्याद म्हटलंय. काय म्हटलंय? क्रव्याद नावाचा अग्नी. मग नारायणाला घास देताना तो शुद्ध असावा म्हणून हा देह शुद्ध केला जातो. हळद लावा प्रेताला, चंदन लावा, तुळशीची माती लावा, गंगेच्या काठची माती लावा. आपल्याकडचे पागल लोक डेटॉल लावतात, डेटॉल, लाईट बॉय लावतात, संतूर. सर्दी से सुरक्षा करता है लाईट बॉय, लाईट बॉय. येडी हळद जिवंत आलाय, मेलेल्याला नाही. मग तुळशीची माती, हळद, चंदन असं लावा. लावल्यानंतर त्याचा स्वच्छ पोशाख घालावा आणि भगवन नाम कीर्तन करत त्याला 20व्याकडे न्यावं. तिथं 4था पिंड आहे. 5वा पिंड चितेवर आहे. चितेवर ठेवताना 4-5च गोष्टी चितेत असल्या पाहिजे बरं का. 1 लाकूड, 7 प्रकारची लाकडं असावी, वड, पिंपळ, अश्वत्थ, उंबर वगैरे वगैरे. खैर, चंदन त्याच्यामध्ये आलेलं आहे. दुसरं चितेमध्ये असावी गौरी, शेणी, काय म्हणतात तुमच्याकडे, गौरीच म्हणतात ना. तिसरी असलं पाहिजे खोबरं किंवा नारळ. 4थं असलं पाहिजे पेट घेण्याकरता कापूर आणि प्रदीप्त होण्याकरता तूप. 5च गोष्टी असल्या पाहिजे चितेत. आपल्याकडचे लोक एवढे बावचळले सध्या, नको नको ते टाकतात. बोला, टायर टाकत नाही. खरं बोला, तुम्हाला सटवायची शपथ आहे. मग एवढे कस काय माझ्याकडे वाकड्या नजरेने पाहता? जसं काही तुपाचे डबे आणता तुम्ही. अजून ठिपकाच्या नळ्या पेट घ्यायला, अजून डिझेल. अवघड हे टाकू नका महाराज. कितीही मोठं शरीर असलं, 125 किलो पर्यंत असलं तरी 7 किलो तूप लागतं. माझ्याकडे बघू नका, मी अंदाज सांगतोय तुम्हाला. 7 किलो, 2 किलो कापूर लागतो. आपल्या बापाची संपत्ती मिळाली एवढी लायकी नाही तुमची टाकायची. 2 किलो भीमसेनी कापूर आणा, 5 किलो तूप आणा, पेटत. आणि मग लोक घरी आले, फिरविला घट, फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोम केले की लोक घरी येतात. तसा तो देह घरी येतो, लक्षात ठेवा. देह नाही, आत्मा. आता तो घरात थांबतो कुठं माहिती का? आडामध्ये, उमरेची वरची बाजू. तिथं 13 दिवस थांबतो. किती? नीट ऐका, नेमकं गंगा पूजन काय हे सांगायचंय मला आणि पिंडदान सांगायचंय. पहिल्या दिवसापासून 10 दिवसापर्यंत रोज पिंडदान सांगितलं. आता बामण मिळत नाही म्हणून करत नाही, हा भाग वेगळा, पण रोज करावं. पिंडात्मक देह मिळतो हातभर उंचीचा त्याला. पहिल्या दिवसाच्या पिंडदानाने पाय बनतात, दुसऱ्या दिवसाच्या पिंडदानाने गुडघे, तिसऱ्या दिवसाच्या पिंडदानाने मांड्या, 4थ्या दिवसाच्या पिंडदानाने कटी, 5व्या दिवसाच्या पिंडदानाने पोट, 6व्या दिवसाच्या पिंडदानाने पाठ, 7व्या दिवसाच्या पिंडदानाने वक्ष, 8व्या दिवसाच्या पिंडदानाने गळा, 9व्या दिवसाच्या पिंडदानाने मस्तक. आणि दशक्रियेचे पिंड पाण्यात प्रवाहित केले का तो देह पिंडात्मक देहामध्ये शिरतो.
पण हे पिंड दहाव्याचे कसे करायचे यालाही मर्यादा आहे. सांसारिक मनुष्य मेला असेल तर भाताचे पिंड आहे, ब्रह्मचारी मेला असेल तर फळाचे पिंड आहे, संन्याशी मेला असेल तर कंदमुळाचे पिंड आहे. मरणारा वैष्णव असेल त्या दिवशी एकादशी, सोमवार, शिवरात्र आली तर भगरीचे पिंड करावे, हे नियम आहेत. पण हे पिंड करत असताना महाराज म्हणतात ते कुठेही ठेवायचे नाही. महाराजांनी स्थान सांगितलं, पदावरी. पिंड पदावरी. आता पिंड पदावरी शब्दाचे दोन अर्थ. हे एक लौकिक पिंडदान आणि एक अलौकिक. पंचभूताचा हा पिंड आहे. वाहू हा संसार किंवा देह समर्पिजे देवा, देव समर्पिते देवा, हार काहीच न घ्यावा, हार काहीच न घ्यावा. होईल आगवा तुका मने आनंद, होईल आगवा तुका मने आनंद, होईल आगवा तुका मने आनंद, होईल आगवा तुका मने आनंद. देह समर्पिते देवा, भाग काहीच न घ्यावा, होईल आगवा आगवा तुका मने आनंद. देह समर्पिते देवा, भाग काहीच न घ्यावा, होईल आगवा तुका म्हणे आनंद आनंद. महाराज म्हणतात हा देह भगवंताच्या चरणी वाहन हेही पिंडदान आहे. पदावरी. पद शब्दाचा अर्थ दोन. पाय कोणाचे? देवाचे. हा एक अर्थ आहे. देवाच्या पायावर देह ठेवणं हा एक अर्थ. दुसरा सांगतो पिंड पदावरी. पदावरी शब्दाचा अर्थ शास्त्रामध्ये आलेली कथा आहे. ऐका, नेमकं पद म्हणजे काय सांगू का तुम्हाला? म्हणू पद? नाही बा, संतांच्या बाहेरचं म्हणायचं नाही. मग पद म्हणजे काय? दृष्टांत सांगतो तुम्हाला, ऐका. पद म्हणजे काय ऐका. सांगू एक गोष्ट सांगू? गोष्ट ऐका, उत्तर तुम्ही द्यायचं. द्याल ना? हो नाही काही म्हणा, द्याल ना? आजोबा नातवाला सांगायची अशी गोष्ट नाही बरं, पानसट. अशी कुठं गोष्ट असते? नीट ऐका. एका मुलीला अनैतिक संबंधातनं गर्भधारणा झाली. 6-7 महिन्याचं पोट आलं. गाव थू थू करू लागलं. विधवा म्हातारी, एकुलती एक मुलगी, त्यातही असं झालं. म्हातारी विचार करू लागली, लोकांचे टोमणे खाण्यापेक्षा आपण हे आसन नसेल ते विकावं, दुसऱ्या राज्यात राहून राहू, कोणी बोलणार तरी नाही. म्हातारीने काय, गावातलं घर, शेती बिती होती ते विकलं, गाठोडं बांधलं, मुलीला घेऊन निघाली. 2-3 गावं बाहेर पडली आणि एका राज्याच्या बाहेर एका चोराला फाशी देत होते. नीट ऐका बर का. म्हाताऱ्यांना चौकशीची लय नाद असतो, कुठेही तोंड घालतात. आमच्याकडच्या ती म्हातारी त्याच्याजवळ गेली. का रे बाबा, का फाशी देताय तुला? म्हणले राजाकडे चोरी करताना सापडलो, फाशी देताय. तुम्ही कुठे निघाले? आम्ही दुसऱ्या गावाला राहायला निघालो. चोरानं त्या मुलीला बघितलं. पोट पुढं आलंय पण हातात बांगड्या नाही, पोट पुढे पण पायात जोडवे नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही, कपाळाला कुंकू नाही. चोराचा प्रकार लक्षात आला. चोरानं सांगितलं, म्हातारे एक काम कर. म्हणले काय? तुझाही फायदा होईल, माझाही फायदा होईल. तुझ्या मुलीचं लग्न माझ्याशी लावून दे. म्हातारी चिडली, मेल्या, आता 2-4 मिनिटात मरणार आहेस, तासाभरात फास लागणार आहे तुझा. फायद्याची गोष्ट करतो. काय फायदा तुझा? माझा तरी काय फायदा? तो म्हणला, पहिले तुझा सांगतो ऐक. आमक्या राज्यात मी काही वर्षापूर्वी चोरी केली होती. तिथला भरपूर मिळालेला माल 2 हंड्यामध्ये भरून मी आमक्या झाडाखाली गाडलाय. त्या झाडाचा पत्ता तुला सांगतो. मरणारा माणूस खोटं बोलत नाही. सांगतो म्हणले, तुला कल्याण होईल. अरे पण तुला लग्न करून फायदा तरी काय? मरणार आहेस तू लगेच. तो म्हणला, असू दे, मी का लग्न करतो सांगू? हिच्या पोटामध्ये गर्भ आहे, माझा अजून लग्न झालेला नाही, मी अतृप्त मरणार आहे फाशी घेऊन. आणि उद्या जर फाशी घ्यायच्या आधी जर मी हिच्याशी लग्न केलं आज, आणि उद्या जर हिला मुलगा झाला आणि त्याने पिंडदान केलं तर मला मोक्ष मिळेल. कळतं? ऐकता नीट? नीट ऐका.
म्हातारीला विचार पटला, म्हातारीनं लग्न लावून दिलं. आता लग्नात तिथं काय बामन बिमन होता? 8 प्रकारचे लग्न आहे. हातात हात देणे, गंधर्व लग्न. हातात हात दिला, पाणी सोडलं, लग्न लागलं. त्याला फाशी झाली, हिला धन मिळालं, संपला विषय. हे राज्यात आले, मोठा बंगला वगैरे करून राहू लागले. 2 महिन्याने ती मुलगी प्रसूत झाली, तिला झाला मुलगा. कळाली गोष्ट? उत्तर तुम्हाला द्यायचंय बरं, नीट ऐका. आता घटना अशी झाली, त्या देशाचा जो राजा होता त्याचं मन हिच्यावर आलं. बापानं तपास केला, राजाच्या सांगितलं, अरे तिला लग्नाच्या आधी मुलगा झालाय. तो म्हणला, नाही नाही, मला तिच्याशीच करायचंय, आधीच मिळत नाही. केलं लग्न. अनैतिक संबंधातनं झालेला मुलगा राजकुमार झाला. बुवा, कळतंय? राजकुमार 24 वर्षाचा झाला. एका युद्धामध्ये राजा मेला, वारला, मारल्या गेला. आणि आता हा 24 वर्षाचा मुलगा अंत्यविधी करून गादीवर बसणार. घटना अशी घडली, पिंडदान देणार तेवढ्याच जमिनीतनं 3 हात वर आले. उत्तर तुम्हाला द्यायचंय, नीट ऐका. पहिला हात होता ज्याच्यापासून गर्भधारणा झाली त्याचा. दुसरा हात होता ज्यानं लग्न केलं त्या चोराचा. आणि तिसरा हात होता ज्यानं सांभाळलं त्या राजाचा. आता खरं सांगा, पिंडदान कुणाच्या हातावर दिलं पाहिजे? बोला. द्या, कुणाच्या हातावर दिला? द्या, माझ्या द्या, नाही तर द्या, माझ्या हातात द्या. जा मोर तिकडं. कोणाच्या हातावर दिला पाहिजे? कहा गई तो काही नाही, क्या लाए तो कुछ नाही. कोणाच्या हातावर द्यावा? बोला. तिसऱ्याच्या. अहो, पण त्यानं लग्न कुठं केलंय? बीज कुठं त्याचं आहे? मग पहिल्याचं, अहो त्यानं पण लग्न कुठं केलंय? फक्त बीज पेरलं. मग बीज पेरणाऱ्याचं, अहो पण त्याने लग्न नाही केलं. मग चोराचं, अहो पण त्याचं कुठं बीज आहे? त्यानं कुठं सांभाळलं? पुढच्या जबाबदाऱ्या मानायला नको? उत्तर देता येत नाही. अशा काही गोष्टी आहेत. आमचे आजोबा आम्हाला लहानपणी एक गोष्ट सांगायचे. सांगू का? एका बापाला 3 मुलं होते, म्हणजे निदान कमीत कमी तेवढे असावे. तिन्ही पोरं 5-5 हजार रुपये देऊन हाकललं. जा म्हणले काहीतरी करा. ते जादूच्या नगरीत गेले, त्यांनी 5-5 हजाराला 3 गोष्टी विकत घेतल्या. एकानं घेतला जादूचा रथ, तिच्यात बसलं, चला मुंबई, लगेच मुंबई, असा रथ होता. एकानं घेतला आरसा, तिच्यात कुणाला कुठं दुःख हे लगेच कळायचं. आणि एकानं घेतलं फळ, त्या फळाचे मरणाऱ्या माणसाच्या तोंडात 2 थेंब टाकले का त्याला परत 100 वर्ष आयुष्य मिळायचं. तिघांनी 3 वस्तू घेतल्या. आरशावाल्यानं पाहिलं, अमक्या अमक्या राज्यात राजाची पोरगी मारायला टेकली. तिघही रथात बसले, चला राज्यात. गेले डायरेक्ट राजाच्या राजवाड्यात. सरका म्हणले, आम्ही उपचार करतो. फळावाल्यानं फळाचे रस काढले, त्या राजकुमारीच्या तोंडात टाकलं, ती जिवंत झाली. आता राजानं पण असा केला होता, थकला होता, वैतागला होता. जो या मुलीला नीट करील त्याला लग्नही लावून देईल म्हणले या मुलीसोबत, आणि अर्ध राज्यही देईल. आता त्या पोरीशी लग्न करेल कोण? तिघांपैकी बोला. तिथं बी मलाच उभं करता. आता अवघडच आहे. देता येईल उत्तर? देता येणार नाही. रामायणात घडलेला प्रसंग आहे. भरत जेव्हा रामरायाला भेटण्याला चित्रकूट पर्वतावरती आला, तेव्हा कळालं दशरथ गेले. म्हटल्याबरोबर रामरायाने आपले आयुध बाजूला ठेवले आणि पिंडदानाला बसले. पिंडदान देणार तेवढ्याच जमिनीतनं 2 हात वर आले. एक होता दशरथाचा आणि दुसरा होता धर्माचा. आता उत्तर ऐका. रामरायाने वशिष्ठांना विचारलं, गुरुजी, अहो पिंडदान कुणाच्या हातावर देऊ? तेव्हा वशिष्ठाने सांगितलं, पिंड कुणाच्याच हातावर द्यायचा नाही, पिंड पदावर म्हणजे दर्भावर ठेवायचा. ज्याचा असेल तो घेऊन जाईल. विठाला म्हणून पिंड पदावरी दिला आपुलिये करी परिणाम. माझे झाले गयावर जान, 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 माझे
श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम बोला पुंडलिक वरदाय ज्ञानदेव तुकाराम थोबा. महाराज म्हणतात पिंड पदावरी दिला आपुलिये करी त्याचा परिणाम आहे माझे झाले गयावर्ज. आता मला गयेला जाण्याची गरज राहिली नाही का मी त्या ऋणातनं मुक्त झालो. पिटले पितरांचे ऋण. हे बघा ज्याची आई गेली त्याने मातृ ऋणातनं मुक्त होण्यासाठी मातृगयेला जायचं. गुजरातला सिद्धपूर तिथं पिंडदान करायचं. आईच्या ऋणातनं मुक्त होतो. बापाच्या ऋणातनं मुक्त होण्याकरता बिहार बोध गया तिथं जायचं पिंडदान करायचं. बापाच्या ऋणातनं मुक्त. हा आई बाप गेल्यावरच या दोन ठिकाणी जायचं. एरवी जायचं नाही बरं का. नारद एकदा चुकून गेला होता गयेला. बिहार त्या बिहारमध्ये नारदजी गेले आणि तिथं त्या बामणांनी धरलं नारदाला. आव 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 यजमान की जय हो बैठो पिंडदान करणे. त्याला माहिती नव्हतं हे कधी करतात. ते नारद बसलं पिंडदानाला. ऐकता नाही त्याचा बाप जित्ता होता अजून आणि ते बसलं पिंडदानाला नारद. आणि ही बातमी त्या नारदाबरोबर तुंबर होता त्यानं जाऊन ब्रह्मदेवाला सांगितली. तुम्ही जिथे असताना तुमचं काट्ट पिंडदान करताय म्हणले तुमचं. तो ब्रह्मदेव म्हणला असले पोरं कलियुगात जन्माला येणार आहे 2025 नंतर. हे आत्ताच कस काय म्हणले. आणि ते पिंडदान जर देवाच्या पायावर ठेवलं तर ब्रह्मदेव म्हणला माझे काही मी मेलच म्हणले. मग ते पिंडदान ठेवायच्या आत पळालं पाहिजे. ते ब्रह्मदेव तसंच सुसाट पळालं आणि गयेला आलं. आणि गयेला आल्यानंतर नेमके नारद पिंड घेऊन हातात उभे होते. आणि ब्राह्मण शेवटचा गोदानाचा संकल्प सांगत होते. आता इथं अन्नदान करा गोदान करा मग पिंडदान भगवंताच्या पायावर ठेवा. तेवढ्यात ब्रह्मदेव तिथे गेले आणि नारदाला श्राप दिला. काट्या जिथं असताना माझं पिंडदान करतो असाच ताट राय कायमस्वरूपी अजिबात वाकडा होणार नाही. श्राप दिला आणि ते पिंड बी ठेवता येईना हो खाली नारदाला. श्राप दिल्यानंतर सगळे भगवान नारायण तिथं प्रकट झाले आणि सांगितलं ब्रह्मदेवा अरे त्याच्या हातून फार चांगली कार्य व्हायची त्याला हा श्राप देऊ नको. मग आता तो म्हणले शाप तर दिलाय. मग तो ओढून ताणून आणला. म्हणले खाली फिरता येईल पण कमरेच्या वर ताटच राहील. नाही म्हणले अजून थोडासा वर ओढा. मग ओढून ताडून इथपर्यंत खालचा हलल पण वरती तसाच ताट राहील. नाही म्हणले अजून वर ओढा. मग तो ओढून आणला शेंडीत. म्हणून तेव्हापासून शेंडीत ताट राहती नारदाची. आपल्याकडचे काही गैबाने म्हणतात तो एंठी नाही हाय रे येडी आहे. हे कारण आहे त्याला. म्हणून माझे झाले गयावर्ज फिटले पितरांचे ऋण. असं कर्म आपल्याकडनं घडावं की आपले पितर आनंदाने नाचावे. लक्षात ठेवा 10व्याचं पिंडदान केलं की 11वं आणि 12व्याच्या दिवशी तो आत्मा जेवण करतो. आणि 13व्या दिवशी 16 वस्तूचं दान घेऊन यमसदनाकडे जातो. म्हणून आज 16 वस्तू द्यायच्या घरातल्यांनी. किती 16 वस्तू देतात का तुमच्याकडं. हा 16 वस्तू द्यायचं. त्याला षोडश दान म्हटलंय. पहिलं घटकुंभ म्हणजे पाण्याने भरलेला घागर मातीचा तांब्याचा चांदीचा. तुमची ऐपत असेल तशी बरं का ठुमरे. हा नाही कळलं असं ते अवघडच आहे. मी आलोय घ्यायला हे 16 वस्तू. हे काय उपरनं सोडलं का सगळ्या बसतील त्याच्यात. हे का 13व्या दिवसापासून 344 दिवस आता या जीवाला चालायचंय. वाटेत कुठेही पाणी नाही म्हणून हे पाण्याचं पुण्य आहे. म्हणून घटकुंभ द्या. कुठेही भोजन नाही लक्षात ठेवा म्हणून शिदा द्या. पायी प्रवास करायचा आहे दक्षिणेकडे गरुड पुराण सांगतं. त्या वाटेवर कुठंच एकही झाड नाही एकही पाण्याचा तलाव नाही एकही ढाबा नाही मामाचा नाही काकाचा नाही. जे तुमचे पोरं पिंडदान पुण्यकर्म अन्नदान करतील ते तुम्हाला मिळेल तेवढंच. ऐका छत्री चप्पल घोंगडी उशी गादी नाव ताट तांब्या हे असं सगळं द्यायचं. 16 वस्तू. छत्री का बरं बऱ्याच ठिकाणी बर्फाचे गोळे पडतात मग ते बऱ्याच वेळा काट्यावरून चालावं लागतं. काटेरी दगड असतात. मग चप्पलेचं पुण्य हे कोणाला द्यायचं म्हणे बामणाला. अवघड
आता काय करावं, बोलावं का नाही, माझं लय खाजून येतं, पण ही सासू बसली समोर. व्हिडिओ असू द्या, माझीच क्लिप निघायची एखादी. आमच्याकडचे लोक या हाताने घेतात आणि इकडे दुकानदाराला नेऊन विकतात. अवघडच आहे. त्याच्यापेक्षा मी या मताचा आहे, वारकऱ्याला द्या, त्यानं वापरलं तर पुण्य मिळेल. चला, या 16 वस्तू द्यायच्या बरं का. त्याच्यामध्ये मोक्ष धेनू सांगितली, गाय द्यायची. गाय, धर्मशास्त्र सांगतं आयुष्यभर कमावलेल्या खटाटोपीतून माणसाने मरायच्या आधी स्वतःच्या पुण्याकरता एक तरी गाय द्यायची. मग लोक आम्हाला गाय देऊ लागले ब्राह्मणाला. कशा? जिला दूध नाही, जिला पिल्लू नाही. तुम्ही का सुईचे बाई? मग आम्ही तुमच्या पुढचे. चांदीची गाय आणा. तिच्यात आता सोनार लोक बदमाश निघाले. उद्धव बापू, लॉकडाऊन मध्ये काही काम नव्हतं, मग मी त्यात नारायण नागबलीला लोक येतात माझ्याकडं. त्या चांदीच्या गायी काढल्या सगळ्या, त्याच्या आधी आलेल्या 3 किलो भरल्या. त्या 60,000 चांदी होती. सायंत्रिक 1,80,000 भेटतील. म्हटलं बसून खाऊ 3 वर्ष, जरी लॉकडाऊन असलं तरी. लॉकडाऊन मध्ये खायचं आणि भजन करायचं एवढंच काम होतं आम्हाला, दुसरं कामच नव्हतं. ज्यांचं पोट परमार्थावर आहे ते हॉटेलमध्ये गेले का आम्हाला? अवघडच आहे. नाही, आम्ही मोठ्या माणसाची लेकर आहे. लौकिका करता परमार्थ नाही. चला, त्या चांदी मोडायला गेलो मी. तो म्हणला सोनार आटणी करावी लागेल. ती आटणी केल्यावर 3 किलो चांदीच्या त्या धातूमध्ये फक्त 500 ग्रॅम चांदी निघाली. तेव्हापासून मी ठरवलं, चांदीची सुद्धा गाय सांगायची नाही, मोठी पितळाची गाय केली. याच्या खालीच 5,000 घाला. गौदानम समर्पयामी. नानाची ठेवाय वय असं गोदान. नीट नीट ऐका, गोदान कसं करायचं ऐकून ठेवा. आला योग तर कार्ड घेऊन जा. तसं परवडत नाही छापायला, असू द्या. गोदान कसं केलं पाहिजे गरुड पुराण सांगतं. गाय सवत्सा असावी. कशी असावी? सवत्सा, म्हणजे तिला बाळ असावं. दोघांचे पायाचे खुर चांदीने मडवायचे. गायीचे शिंग सोन्याने मडवायचे. गायीच्या गळ्यात नवरत्नाची माळा पाहिजे. पैठणी रेशमाचं वस्त्र पाहिजे. झूल पाहिजे. गायीचं दूध काढायला 5 किलोची काशाची चरवी पाहिजे. गाय बछड्याला पाणी प्यायला पितळाची 10 किलोची बादली पाहिजे. गायीला बांधायला हायवे टच गुंठावर जागा पाहिजे. आणि गायीला पुरल वर्षभर एवढा चारा पाहिजे. नंबर घेऊन जा माझा. तुम्ही देताय वय, द्यावं महाराज. ब्राह्मणाला द्या असं नाही म्हणत मी. पूर्वीच्या काळी भाचीच्या कन्यादानाला मामा गाय द्यायचा की नाही? मुलीला मुलगा झाला का त्या नातवाचं तोंड पाहायच्या आधी आजोबा गाय द्यायचा की नाही? हे त्याच्या करताय, हे स्वतः करताय. मोक्ष धेनू का? या रस्त्यावरून चालताना मध्ये एक नदी लागते, वैतरणा. 100 योजन तिची रुंदी आहे. लांबी तर सांगताच येत नाही. रुंदी 100 योजन आहे. तिच्यामध्ये हाडं, मांस, शेंबूड, घाण भरलेली आहे. विष्ठा, मूत्र, रक्त. आणि जो गायदान करत नाही त्याला ती नदी पोहून पार करावी लागते. त्याच्यात मोठे मोठे प्राणी आहेत, ते चावतात, तोडतात. जो मोक्ष धेनू मरण्याच्या आधी देतो, ती गाय तिथे येते, त्याला म्हणते बस नावेत माझी शेपटी पकड, मी तुला घेऊन जाते पलीकडं. म्हणून गाय दिली पाहिजे बरं का. 16 वस्तूत गाय आहे. म्हणून या 16 वस्तूंचं पुण्य घेऊन खरं तर आज आमच्या वैकुंठवासी मथुराबाई कोंडीबा ठोंबरे हे यमसदनाकडे पायी पायी चालण्यासाठी मुक्त झाल्यात. 11:15 ते 12:15 या वेळामध्ये जीव घरातनं बाहेर पडतो. ते आता जायला सुरुवात झाली. म्हणून त्यांच्या मुलांनी, नातवांनी, नातेवाईकांनी त्यांच्या प्रित्यर्थ काहीतरी दान केलं पाहिजे. लक्षात ठेवा, त्यांचं पुण्य वाढतं, पाप कमी होतं. ते आपल्याला आशीर्वाद देतात. तो का म्हणे पितृ आशीर्वाद दे. आशीर्वाद दे. कामने पितृ आशीर्वाद दे. कल्याण इच्छिती सर्व काळ, सर्व काळ, कल्याण इच्छिती सर्व काळ, कल्याण इच्छिती सर्व काळ. मला आशीर्वाद देतील.
तुमचं कल्याण व्हावं. परिणाम त्यांच्या आशीर्वादाने आपल्या वंशाची वृद्धी होते. लक्षात ठेवा. कुलदेवतेच्या आणि पितरांच्या आशीर्वादाने घरात चांगली मुलं जन्माला येतात. ज्याचे पितर रागवलेत त्यांच्या घरात कधीच चांगले पोरं जन्माला येत नाही. लक्षात ठेवा. अत्यंत क्रोधिष्ठ जर पितर असले तर येडेवाकडे पोरं जन्माला येतात. अत्यंतच प्रकोप पितृदोषाचा असला तर मुलंच होत नाही. मग लोक आमच्याकडे येतात नारायण बली नागबली करायला. पण ती शुद्ध झाली पाहिजे. एका ब्राह्मणाने एकाचीच पूजा करावी की नाही. होईल त्रास, थोडासा खर्च जास्त होतो, पण गुण हमखास. लक्षात ठेवा. मी एकाचीच पूजा करतो. आपलं सांगून ठेवलं, आलं तर आलं एखादं गिऱ्हाईक. नीट ऐका. पितरांच्या म्हणून तर दशरथाला सुद्धा तरफडावं लागलं. काही कमी होतं का? पण पितृदोष कोणालाही सुटत नाही. म्हणून आज आईसाहेब तुम्हाला आशीर्वाद देतील दोन्ही हाताने. त्यांचं पुण्य वर्जित होण्याकरता आपण थोडासा जप करूया सगळ्यांनी. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता एकनाथ नामदेव रागिनता. निवृत्त ज्ञानदेव सोपान मुक्ता. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता बाई. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्त ज्ञानदेव सोपान मुक्ता.